Good morning all of you. Today we are going to learn next part of direct and indirect speech. तर बघा कालपर्यंत आपण डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये जर एखादं सेंटेन्स कन्वर्ट करायचं असेल तर कुठले नियम बघायचे किंवा कुठल्या पद्धतीनं करायचं, रिपोर्टेड स्पीच असेल ते कोणत्या पद्धतीनं कधी बदलायचं, कुठल्या काळामध्ये कुठल्या पद्धतीचं वाक्य करायचं किंवा एखादा काळ चेंज करून त्याचं जर इनडायरेक्ट करायचं असेल तर त्याच्याऐवजी दुसरा कुठला काळ वापरायचा हे सगळं बघितलं. ओके, तर आता त्याच्यानंतर नेक्स्ट जे म्हणजे पुढचे जे काही रूल्स असणार आहेत ते आपण बघूयात. त्यानंतर आता आपण काल डी रूलपर्यंत आपण बघितलेलं. आज आपण ईपासून बघणार आहोत. बघा, सर्टन ॲडवर्ब्स शोविंग नियरनेस इन डायरेक्ट स्पीच आर चेंज टू वर्ड्स शोविंग डिस्टन्स इन इनडायरेक्ट स्पीच. म्हणजेच काय तर बघा, ज्यावेळी आपण डायरेक्ट स्पीचमध्ये एखादा वर्ड वापरतो की जो एखाद्या दोन गोष्टींमधलं अंतर दाखवतो. ओके, तर ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होतं तर त्या वर्डला आपल्याला पर्यायी शब्द जोडावा लागतो किंवा लावावा लागतो. मग त्यामध्ये त्यांनी एक चार्ट दिला आहे बघा. मग तुम्हाला बऱ्याचदा काय होतं तर तुम्हाला एक्झाममध्ये एवढेच शब्द येतात, त्यामुळे हा चार्ट जरी पाठ करून ठेवला तर त्याच्यावर तुम्हाला काय होईल तर वाक्य सोडवायला किंवा सेंटेन्स सोडवायला काय होईल, सोपं जाईल. तर बघा, डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच. मग डायरेक्ट स्पीचमध्ये जर हे वर्ड्स आले असतील तर ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याच्याऐवजी किंवा त्याला पर्यायी शब्द कुठले वापरायचे हे इनडायरेक्ट स्पीचमध्ये दिलेले आहेत. बघा, नावसाठी आपण देन वापरतो, हिअरसाठी देअर वापरतो, ॲगोसाठी बिफोर वापरतो, त्यानंतर धससाठी सो, धिससाठी दॅट अँड द लास्ट वन इज दीजसाठी दोज. आले लक्षात? तर फक्त तुम्हाला या रूलमध्ये काय करावं लागणार आहे तर हा चार्ट फक्त पाठ करून ठेवलात तर किंवा समजून घेतलात तरी तुम्हाला ते लक्षात येईल. नाऊसाठी देन, हिअरसाठी देअर, ॲगोसाठी बिफोर, धससाठी सो, धिससाठी दॅट आणि दीजसाठी दोज. ओके, नेक्स्ट रूल बघूयात. त्याच अजून एक त्यांनी चार्ट दिलेला आहे बघा. टुडेसाठी दॅट डे. म्हणजे समजा जर डायरेक्ट सेंटेन्समध्ये म्हणजे डायरेक्ट स्पीच जर सेंटेन्स असेल आणि त्याच्यामध्ये टुडे हा जर वर्ड आला असेल तर त्याचं इनडायरेक्ट करत असताना आपण टुडेच्या ऐवजी काय वापरणार तर दॅट डे. ओके, त्याच पद्धतीनं पुढचे वर्ड्स बघा. टुमॉरोसाठी आपण द नेक्स्ट डे वापरणार, एस्टरडेसाठी द डे बिफोर ऑर द प्रिव्हियस डे, त्यानंतर टू नाईटसाठी दॅट नाईट अँड द लास्ट नाईटसाठी द नाईट बिफोर ऑर द प्रिव्हियस नाईट. आले लक्षात? तर फक्त हे एवढं लक्षात ठेवायचं आहे. यातलं तुम्हाला बऱ्यापैकी अगदी म्हणजे छोटे छोटे जे सेंटेन्सेस आहेत तेच विचारले जातात, त्यामुळे एवढा चार्ट जरी करून ठेवलात तर याच्यावरती तुम्हाला काय होतं तर एक्झाममध्ये सेंटेन्स सोडवायला सोपं जातं. नेक्स्ट रूल बघा, एफ डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. आता जर समजा सेंटेन्समध्ये तुम्हाला फक्त साधी म्हणजे होकारार्थी किंवा नकारार्थीच वाक्य येणार आहेत का तर नाही, तर आज्ञार्थी वाक्य समजा एखादं आलं तर त्याचं इनडायरेक्ट कसं करायचं. म्हणजे जर डायरेक्ट सेंटेन्समध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल पण त्याचं आपल्याला काय करायचं असेल इनडायरेक्ट स्पीच करायचं असेल तर त्याच्यासाठी ऑफकोर्स रूल्स किंवा त्याचे जो फॉर्म्युला असणार आहे तो वेगळा असणार आहे. मग तो कशा पद्धतीने करायचा, अगदी सोप्या पद्धतीने, काही प्रॉब्लेम नाही यामध्ये. बघा, व्हाईल चेंजिंग द सेंटेन्स फ्रॉम डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच द रिपोर्टिंग व्हर्ब इज चेंज्ड टू ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेस्ट, वॉर्न ऑर ॲडवाईस. मग आता बघा, पहिल्या सेंटेन्सवरूनच तुमच्या लक्षात येत असेल की ज्यावेळी आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स करायचं असतं त्यावेळी ज्यावेळी आपण ते आपल्याला एक्झाममध्ये सेंटेन्स येईल किंवा तुम्हाला सॉल्व करण्यासाठी सेंटेन्स दिले जातील तर ते सेंटेन्स आधी व्यवस्थित वाचून घ्यायचं, समजून घ्यायचं आणि ते कुठल्या वाक्यप्रकारामध्ये आहे हे लक्षात घ्यायचं. आलं लक्षात? जर ते इम्पेरेटिव्हमध्ये असेल तर मग इम्पेरेटिव्हचं व्हर्ब बघा, द रिपोर्टिंग व्हर्ब इज चेंज्ड टू. म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब मग काय होणार आहे तर ऑर्डर असेल म्हणजे त्या वाक्यामध्ये काय नेमकं आपल्याला सांगितलं त्यानुसार काय होणार आहे तर रिपोर्टिंग व्हर्ब बदलणार आहे. आलं लक्षात? म्हणजे जर आज्ञा केली असेल तर त्यानुसार रिपोर्टिंग व्हर्ब असेल, रिक्वेस्ट म्हणजे विनंती केली असेल तर त्यानुसार रिपोर्टिंग व्हर्ब बदलणार आहे. त्याचबरोबर जर सजेशन म्हणजे एखादा सल्ला दिला असेल तर त्यानुसार, त्याचबरोबर वॉर्न केलं असेल तर त्यानुसार काय होणार आहे आपल्या इथं रिपोर्टिंग व्हर्ब हे बदलणार आहे. द व्हर्ब इन द रिपोर्टेड स्पीच इज पुट इन द इन्फिनिटिव्ह. मग आता बघा,
यावेळी आपल्याला काय करायला, जर एखाद्या सेंटेन्सचं म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट करायचं असेल तर त्यावेळी आपल्याला फॉर्म्युला काय दिलेला आहे त्यांनी, तर इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरायचा, म्हणजेच टू प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब, म्हणजे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आणि बेस फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप म्हणजे मूळ क्रियापद. येते का लक्षात? ज्यावेळी आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इनडायरेक्ट करायचं असतं त्यावेळी तुम्हाला काय करावं लागणार आहे फक्त बदल, तर टू बीचं सहाय्यकारी क्रियापद प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब म्हणजेच मूळ क्रियापदाचं मूळ रूप. आलं लक्षात? व्हेन फुल स्टॉप. त्यानंतर पुढचं सेंटेन्स बघा, व्हेन लेट इन द डायरेक्ट स्पीच एक्सप्रेसेस अ प्रपोजल ऑर सजेशन द रिपोर्टिंग व्हर्ब इज चेंज्ड इन टू प्रपोज ऑर सजेस्ट. तर बघा आता ज्यावेळी एखाद्या वाक्यामध्ये लेट वापरलं असेल म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना जर डायरेक्टच्या सेंटेन्समध्ये लेट म्हणजे इन टू ब्रॅकेट सुरुवातीला ज्यावेळी आपण इन्व्हर्टेड कॉमा देतो म्हणजे अवतरण चिन्ह देतो त्या अवतरण चिन्हातलं जे वाक्य असतं छोटं त्याची सुरुवात जर लेटने होत असेल तर बघा मग त्यामध्ये बऱ्याचदा ज्यावेळी लेटने सुरुवात होते त्यावेळी काय केलेलं असतं, एकतर सजेशन दिलेलं असतं म्हणजे सल्ला किंवा काहीतरी सुचवलेलं असतं किंवा प्रपोज केलेलं असतं. प्रपोज म्हणजे एखादी गोष्ट स्वतःहून करायला भाग पाडलेलं असतं. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं बघा, जर अशा पद्धतीचं वाक्य असेल तर इनडायरेक्ट करत असताना ते काय होणार, तर त्याच्यामध्ये सजेस्टेड किंवा प्रपोज्ड दॅट हे दोन शब्द तुम्हाला वापरावे लागणार आहेत. मग त्यामध्ये आता सजेस्टेड किंवा प्रपोज्ड दॅट या दोन्हीपैकी कुठलाही शब्द तुम्ही तिथं वापरला तर चालतो. आलं लक्षात? पुढं बघा, अँड द ऑक्झिलरी शुड अलॉंग विथ द व्हर्ब इज यूज्ड इन्स्टेड ऑफ द इन्फिनिटिव्ह. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, तर इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणजे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद न वापरता शुड हे वापरावं लागतं त्याच्यामध्ये. कधी, तर ज्यावेळी तुमच्या इन्व्हर्टेड कॉमातील छोटं सेंटेन्स असतं त्याची सुरुवात लेटने होते त्यावेळी तुम्हाला सजेस्टेड किंवा प्रपोज्ड आणि त्याचबरोबर या दोन्हीपैकी कुठलाही शब्द वापरला तर चालतो आणि क्रियापद तुमचं काय असणार आहे, तर शुड. ओके, म्हणजे टू बीचं जे सहाय्यकारी क्रियापद आपण लावणार आहोत ते कुठल्या फॉर्ममध्ये असणार आहे, तर शुड फॉर्ममध्ये. त्यानंतर बघा, द इम्पेरेटिव्ह फॉर्म इज चेंज्ड टू असर्टिव्ह. आणि मग काय होतं, तर मग अशा पद्धतीने इम्पेरेटिव्हचं म्हणजे आज्ञार्थी वाक्याचं कशामध्ये रूपांतर होतं, तर होकारार्थी वाक्यामध्ये. मग त्यांनी बघा आता इथे एक आपल्याला चार्ट दिलेला आहे, डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्ट टू इनडायरेक्ट करायचं असेल तर हा चार्ट तुम्हाला खूप महत्त्वाचा पडतो. बघा, तन्मय सेड टू त्रिशा प्लीज गिव्ह मी युअर बुक. ओके, हे डायरेक्ट सेंटेन्सचं आहे बघा. आणि त्याचं जर इनडायरेक्ट करायचं असेल तर तन्मय रिक्वेस्टेड त्रिशा टू गिव्ह हिम हर बुक. आलं लक्षात? मग आता रिक्वेस्टेड का, तर जर तुम्ही इन्व्हर्टेड कॉमामधील पहिलं छोटं जे सेंटेन्स आहे ते बघितलं तर त्याची सुरुवात कशाने झाली आहे, तर प्लीज. प्लीज हा शब्द आपण कधी वापरतो, तर एखाद्याला विनंती किंवा एखाद्याला रिक्वेस्ट करायची असेल त्यावेळी. म्हणूनच इथं काय केले, तर ज्यावेळी आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपले इन्व्हर्टेड कॉमा निघून जातो त्यावेळी तन्मय सेड टूच्या ऐवजी आपण काय वापरले, तर प्लीज. प्लीजला कुठला पर्यायी शब्द आहे आपल्याकडं, तर रिक्वेस्टेड. ओके, म्हणजे इथं काय केली आहे, रिक्वेस्ट केली आहे. म्हणून तन्मय सेड टू निघून गेलं आणि त्याच्यानंतर त्रिशा. मग तन्मय रिक्वेस्टेड त्रिशा टू गिव्ह हिम हर बुक. ओके, प्लीज गिव्ह मी युअर बुक. मग याच्यामध्ये तुम्हाला मी मागं सांगितलेच की कर्त्याची प्रथमा द्वितीया कशानुसार बदलते. जर स्त्रीलिंगी असेल तर हर किंवा शी असेल, जर पुल्लिंगी असेल तर हिम किंवा हिज असेल. आले लक्षात? तर अशा पद्धतीनं बघा, सेकंड सेंटेन्स बघा, द डॉक्टर सेड टू द पेशंट टेक द मेडिसिन्स ॲज प्रिस्क्राईब्ड. ओके, मग त्याचा आता इनडायरेक्ट बघा, द डॉक्टर ॲडवाइज्ड द पेशंट टू टेक द मेडिसिन्स ॲज प्रिस्क्राईब्ड. मग आता डॉक्टर काय करणार, एखाद्या पेशंटला तर सल्ला देणार की ज्या पद्धतीनं तुम्हाला प्रिस्क्रिप्शन दिलेली आहे त्या पद्धतीनं तुम्ही काय घ्या, तर मेडिसिन्स घ्या किंवा औषधं घ्या. म्हणजे इथं काय केलं आहे, डॉक्टरांनी सल्ला दिला आहे म्हणून इथं आपण कुठला शब्द वापरला आहे, तर ॲडवाइज्ड. आलं लक्षात? त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स बघा, द प्रिन्सिपल सेड टू द स्टुडंट्स फॉलो द रूल्स स्ट्रिक्टली. ओके, आणि त्याचं इनडायरेक्ट काय केलं आहे, तर द प्रिन्सिपल ऑर्डर्ड द स्टुडंट्स टू फॉलो द रूल्स स्ट्रिक्टली. म्हणजेच काय, इथं तुम्ही बघू शकताय की
इथं प्रिन्सिपलनी विद्यार्थ्यांना काय केले तर ऑर्डर दिले किंवा आज्ञा दिले की रूल्सना काय करायचं आहे तर अगदी स्ट्रिक्टली किंवा कडक पद्धतीनं काय करायचं आहे तर फॉलो करायचं आहे. आलं लक्षात. त्यानंतर बघा, ही सेड लेट द चाइल्ड गो होम नाव. ही सजेस्टेड ऑर प्रपोज दॅट द चाइल्ड शुड गो होम देन. ओके, आता या वाक्यामध्ये बघा, ही सेड लेट द चाइल्ड गो होम नाव. मग आता इंटू इन्व्हर्टेड कॉमा किंवा वाक्याची सुरुवात इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणजे अवतरण चिन्हामध्ये असलेल्या वाक्याची सुरुवात कशाने झाली आहे तर लेट या शब्दाने. ओके, मग त्याचं आता इनडायरेक्ट स्पीच करत असताना काय करणार आपण, लेटनी सुरुवात झाली म्हणजे मगाशी तुम्हाला मी काय सांगितलं तर सजेस्टेड किंवा प्रपोज्ड. ओके, या 2 शब्दांपैकी कुठलाही शब्द तुम्ही वापरू शकताय. मग त्याच पद्धतीने आता लेटनं सुरुवात झाली म्हटल्यानंतर ही सजेस्टेड ऑर प्रपोज्ड दॅट द चाइल्ड शुड का तर ज्यावेळी आपण लेटनी सुरुवात झालेलं वाक्य सोडवत असतो किंवा सॉल्व करत असतो त्यावेळी आपल्याला काय वापरायला सांगितले, त्यांनी शुड हे टू बीचं सहाय्यकारी क्रियापद वापरायला सांगितले. त्यामुळं तिथं शुड आणि त्यानंतर गो होम देन. आता देन का तर तुम्ही जर अगदी छोट्या म्हणजे निरीक्षण करून जर ते वाक्य बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की लेट द चाइल्ड गो होम नाव. ओके, नाव हा वर्ड आलेला आहे. मग आपण आता थोड्या वेळापूर्वीच एक चार्ट बघितला, त्याच्यामध्ये जर डायरेक्टमध्ये हा वर्ड वापरला असेल तर त्याचा पर्यायी शब्द आपण इनडायरेक्टमध्ये वापरतो. मग नावसाठी पर्यायी शब्द आपण इनडायरेक्टमध्ये कुठला वापरतो तर देन. म्हणून इथं काय केलेलं आहे तर चाइल्ड शूड गो होम देन. नावचा पर्यायी शब्द तिथं वापरलेला असल्यामुळे तिथं काय आलेलं आहे देन. आले लक्षात. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट रूल डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच ऑफ इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजेच प्रश्नार्थक वाक्याचं जर आपल्याला इनडायरेक्ट करायचं असेल तर ते कशा पद्धतीनं करायचं बघा. व्हाईल चेंजिंग इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस फ्रॉम डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच रिपोर्टिंग वर्ब इज चेंज्ड टू आस्क क्वेश्चन, इन्क्वायर ऑर डिमांड. आता बघा, जसं आपण वरचं सेंटेन्स बघितलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला रिपोर्टिंग व्हर्ब कशानुसार बदलतं तर ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेस्ट, वॉर्न ऑर ॲडवाईस. त्याच पद्धतीनं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्समध्ये कशा पद्धतीनं बदलणार आहे तर आस्क म्हणजे विचारणे, म्हणजे एखादा क्वेश्चन विचारल्यानंतर किंवा इन्क्वायरी म्हणजे चौकशी केल्यानंतर. मग चौकशी करतो म्हणजेच आपण तिथंसुद्धा काय करतो तर क्वेश्चनच विचारतो. ऑर डिमांड किंवा एखाद्या गोष्टीची मागणी केल्यामुळे. आले लक्षात. व्हेन द डायरेक्ट क्वेश्चन हॅज येस नो फॉर ॲन ॲन्सर, इफ ऑर व्हेदर इज यूज टू कनेक्ट द रिपोर्टिंग व्हर्ब अँड रिपोर्टेड स्पीच. आणि जर समजा येस नो टाईपचा क्वेश्चन असेल तर इफ किंवा व्हेदर हे 2 शब्द वापरून आपण काय करतो ते वाक्य जोडतो. द सेम वर्ड इज यूज्ड टू इंट्रोड्यूस द रिपोर्टेड स्पीच इफ द क्वेश्चन बिगिन्स विथ ॲन इंट्रॉगेटिव्ह प्रोनाउन ऑर ॲडवर्ब सच ॲज हू, व्हिच, हुम, व्हेन, व्हॉट, व्हेअर, हाऊ अँड व्हाय. म्हणजे बघा, जर वाक्याच्या सुरुवातीला जर हू, हुम अशा पद्धतीचे, व्हिच, व्हेन, व्हॉट अशा पद्धतीचे जर प्रश्नार्थक शब्द असतील तर तिथंसुद्धा काय करतो आपण तर जे आपल्याला इफ किंवा व्हेदर अशा पद्धतीचे जे शब्द सांगितलेले आहेत किंवा आस्क, क्वेश्चन, इन्क्वायर ऑर डिमांड या पद्धतीनं आपण काय करतो तर तिथलं रिपोर्टेड व्हर्ब जे असतं ते बदलतो. द साइन ऑफ इंटरॉगेटिव्ह इज आल्सो ओमिटेड. मग आता बघा, ज्यावेळी आपण डायरेक्ट स्पीचमध्ये एखादा प्रश्न विचारतो किंवा डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना डायरेक्टमध्ये आपण काय करतो तर इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे सेंटेन्स असतं तिथं आपला काय असतो तर क्वेश्चन मार्क असतो. ओके, क्वेश्चन मार्कचं साईन असतं. पण ज्यावेळी आपण त्याचं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट करतो त्यावेळी क्वेश्चन मार्क हा ओमिट केला जातो किंवा स्किप केला जातो. म्हणजेच काय केला जातो तर गाळला जातो. म्हणजे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सचं डायरेक्टमधून इनडायरेक्टमध्ये कन्व्हर्जन होत असताना क्वेश्चन मार्क वापरला जात नाही. आलं लक्षात. त्यानंतर बघा पुढं, द इंटरॉगेटिव्ह फॉर्म इज चेंज्ड टू द असर्टिव्ह. त्याच पद्धतीने ज्यावेळी आपण एखादा प्रश्नार्थक वाक्य विचारतो किंवा डायरेक्टमध्ये ज्यावेळी आपण प्रश्न विचारतो त्यावेळी त्याचं इनडायरेक्ट झाल्यानंतर किंवा इनडायरेक्टमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर काय होतं तर ते वाक्य होकारार्थी होतं. आलं लक्षात. बघा आता फॉर एक्झाम्पल डायरेक्ट स्पीच, ही सेड टू मी डू यू लाईक फ्रूट्स. म्हणजे त्याने मला विचारले की तुला फळं आवडतात का. हा काय झाला तर डायरेक्ट क्वेश्चन झाला. आणि त्याचं इनडायरेक्ट स्पीच आपण कसं केलं बघा, ही आस्क्ड मी व्हेदर ऑर इफ आय लाईक्ड फ्रूट्स. ओके,
म्हणजे व्हेदर किंवा इफ या दोन्ही शब्दांपैकी कुठलाही शब्द वापरू शकताय. त्यानंतर बघा, मनू सेड टू ओम हाऊ आर यू गोईंग फॉर द सेमिनार. मनू आस्क्ड ओम हाऊ ही वॉज गोईंग फॉर द सेमिनार. आलं लक्षात. म्हणजे ज्यावेळी बघा एस नो टाईप क्वेश्चन, आता तुला फळं आवडतात का, पहिलं जर सेंटेन्स आपण बघितलं तर तो एस नो टाईप क्वेश्चन होतो. का तर याचा आपण हो किंवा नाही या 2 शब्दांमध्येच फक्त उत्तर देऊ शकतो. त्याच्यासाठी आपल्याला लांबलचक उत्तर किंवा मोठं उत्तर देण्याची काही गरज नाही. आलं लक्षात. म्हणजे तुला फळं आवडतात का असं जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला विचारलं तर आपण हो किंवा नाही या 2 शब्दांमध्येच काय करतो तर उत्तर देतो. त्यामुळं ज्यावेळी हो किंवा नाही या स्वरूपात जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर त्या सेंटेन्समध्ये आपण काय वापरणार, इफ ऑर व्हेदर. आलं लक्षात. सेकंड सेंटेन्स बघा, थर्ड सेंटेन्स. शी सेड टू हिम व्हॉट इज युअर प्लॅन. शी आस्क्ड हिम व्हॉट इज प्लॅन वॉज. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की एखाद्या सेंटेन्सवरून म्हणजे सेंटेन्स वाचल्याशिवाय आपल्याला तिथं आपल्याला म्हणजे प्रश्न विचारण्यात आला आहे किंवा चौकशी केली आहे किंवा एखादी मागणी केली आहे हे लक्षात येत नाही. ओके. त्यामुळे आधी काय करायचं आहे तुम्हाला तर सगळ्यात महत्त्वाचं सेंटेन्स व्यवस्थित वाचून समजून घ्यायचं आणि ते कुठल्या पद्धतीचं आहे हे लक्षात घ्यायचं. जर एखाद्या सेंटेन्समध्ये समजा म्हणजे जे इन्व्हर्टेड कॉमामध्ये छोटं सेंटेन्स असेल त्याच्या पुढे जर क्वेश्चन मार्क असेल तर ते कुठल्या पद्धतीचं असणार आहे तर इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. ओके. त्यानंतर लास्टचं सेंटेन्स बघा, डेव्हिड सेड टू जॉन हाऊ ऑफन डू यू गो टू द थिएटर. ओके. आणि त्यानंतर बघा इनडायरेक्ट स्पीच त्याचं काय झालं तर डेव्हिड आस्क जॉन हाऊ ऑफन ही वेंट टू द थिएटर. आले लक्षात. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस पण खूप सोपे आहेत अगदी समजून घ्यायला. त्याच्यामध्ये एवढं काय असं अवघड नाही आहे. फक्त येस नो टाईप क्वेश्चन असेल म्हणजे येस नो टाईप क्वेश्चनचं जर इनडायरेक्ट करायचं असेल तर फक्त तुम्हाला इफ किंवा वेदरचा वापर करावा लागणार आहे. आले लक्षात. त्यानंतर लास्टचा रूल बघा, एच डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. म्हणजेच उद्गारवाचक वाक्यांचं काय करायचं आपल्याला इथं डायरेक्ट टू इनडायरेक्ट करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय रूल आहे तो बघा, व्हाईल चेंजिंग एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस फ्रॉम डायरेक्ट into indirect speech, the reporting verb is changed to wish, exclaim, joy, sorrow, pray, cry, bless or some other similar verbs. म्हणजे बघा आपण एक्सक्लेमेटरी कधी वापरतो तर एखाद्या वेळी आपल्याला जर दुःख झालं असेल, एखाद्या वेळी आनंद झाला असेल, त्याचबरोबर एखादी आपली इच्छा व्यक्त करायची असेल, एखाद्या वेळेस आपल्याला प्रार्थना करायची असेल किंवा एखाद्या वेळी खूप रडू येत असेल, एखाद्या वेळी आशीर्वाद द्यायचा असेल किंवा घ्यायचा असेल तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या भावना काय असतात तर उद्गारवाचक असतात. आले लक्षात. तर मग हे उद्गारवाचक वाक्य जर आपल्याला इनडायरेक्टमध्ये करायचं असेल तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. तर आता बघा मग आपलं जे व्हर्ब असणार आहे ते कशामध्ये असणार आहे, या सगळ्या गोष्टींमध्येच असणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला काय दिसून येतात तर आपल्या इमोशन्स. पुढं बघा, द कंजंक्शन दॅट इज यूज्ड टू कनेक्ट रिपोर्टिंग व्हर्ब अँड रिपोर्टेड स्पीच. मग ज्यावेळी आपण अशा पद्धतीचं सेंटेन्स इनडायरेक्ट करतो म्हणजे कुठल्या पद्धतीचं तर एक्सक्लेमेटरी टाईपचं जर आपण सेंटेन्स इनडायरेक्ट करत असू तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे तर आपण जे कंजंक्शन आहे आपलं म्हणजे जे जोडणार आहे दॅट कंजंक्टिव्ह वर्ड. ओके. जोडणारा शब्द कुठला तर दॅट, तो काय करतो तर आपण रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच या दोन्हींमध्ये वापरतो. बघा पुढं, द वर्ड शोविंग एक्सक्लेमेशन सच ॲज अलास, हुर्रे एक्सेट्रा और आर ओमिटेड. हां, मग आता ज्यावेळी आपलं डायरेक्ट स्पीचमध्ये आपण हुर्रे, अलासचा अर्थ काय होतो मराठीमध्ये तर अरे रे फार वाईट झालं. ओके. तर अशा हुर्रे अशा पद्धतीचं हुर्रे कधी वापरतो तर आपण एखाद्या गोष्टीचा आपल्याला आनंद झाला तर अशा पद्धतीचे वर्ड्स आपण काय करतो इनडायरेक्टमध्ये ओमिट करतो म्हणजेच गाळतो किंवा त्याचा वापर करत नाही इनडायरेक्टमध्ये. त्यानंतर बघा, द साईन ऑफ एक्सक्लेमेशन इज ऑल्सो ओमिटेड. मग एक्सक्लेमेशनचं साईन काय आहे तर उद्गारवाचक चिन्हाचं जे उद्गारवाचक जे चिन्ह आहे ते सुद्धा काय करतो आपण डायरेक्टमध्ये ते असतं म्हणजे प्रश्नामध्ये असतं, पण त्याचं आपण ज्यावेळी इनडायरेक्ट करतो म्हणजे ज्यावेळी ते वाक्य सॉल्व करतो आणि त्याचं ज्यावेळी उत्तर काढतो त्यावेळी काय केलं जातं तर ते वाक्य ते चिन्ह गाळलं जातं. द एक्सक्लेमेटरी फॉर्म इज चेंज्ड इन टू द असर्टिव्ह. आणि अशाच पद्धतीनं उद्गारवाचक जे वाक्य असणार आहे ते सुद्धा कशामध्ये कन्वर्ट होतं तर असर्टिव्ह म्हणजेच होकारार्थी वाक्यामध्ये. मग त्याचा आता आपण चार्ट बघूयात.
हा बघा डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच. मग त्यामध्ये पहिलं सेंटेन्स बघा, ही सेड व्हॉट अ वंडरफुल टीम इट इज. ओके, म्हणजे तो म्हणाले की काय सुंदर ग्रुप आहे हा. हां, तर अशा पद्धतीने त्याचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना काय काय ओमिट झाले किंवा काय काय काढून टाकले आणि काय काय नवीन गोष्टी घेतल्यात ते बघा. ही एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट इट वॉज अ व्हेरी वंडरफुल टीम. म्हणजे तो आनंदाने उद्गारला की हा ग्रुप किती छान आहे. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की कधी कुठला शब्द वापरायचा. मग ज्यावेळी तुम्ही एक्सक्लेमेटरीचं वाक्य हे इनडायरेक्ट करत असताय त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर इथं तुम्हाला सेड टू किंवा दॅट, टोल्ड अशा पद्धतीचे शब्द न वापरता कुठला शब्द वापरायचा, तर एक्सक्लेम्ड म्हणजे करता येणार. त्याच्यानंतर एक्सक्लेम्ड हा शब्द म्हणजे सेड आहे तो सेडच्या ऐवजी सेज किंवा से असं न वापरता ही एक्सक्लेम्ड. हे फक्त कधी, तर ज्यावेळी तुम्ही उद्गारवाचक वाक्याचं इनडायरेक्ट करत असताय त्यावेळी. आलं लक्षात. विथ जॉय. मग आता इथं विथ जॉय का, एक्सक्लेम्ड विथ जॉय का, तर त्याला आनंद झाला आहे की तो ग्रुप किती छान आहे. म्हणजे हे त्या बोलण्यातून काय होतं आपल्याला म्हणजे लक्षात येते किंवा तिथं मेन्शन केले गेले. जर एखाद्या गोष्टीतून दुःख झालं असेल तर विथ सॉरो येणार. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने बघा, ही एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट इट वॉज अ व्हेरी वंडरफुल टीम. आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, शी सेड अलास वी लॉस्ट द मॅच. ती म्हणाली की अरे रे आपण मॅच हरलो. मग अशाच पद्धतीने आता या वाक्यातून आपल्याला लक्षात येते की तिला दुःख झाले. त्यामुळे इथं आपण काय करणार इनडायरेक्ट करत असताना याचं, तर शी एक्सक्लेम्ड विथ सॉरो दॅट दे हॅड लॉस्ट द मॅच. आलं लक्षात. त्यानंतर बघा, द ओल्ड मॅन सेड आय एम रुइन्ड. द ओल्ड मॅन एक्सक्लेम्ड विथ सॉरो दॅट ही वॉज रुइन्ड. आलं लक्षात. म्हणजे इथं सुद्धा त्याला दुःख झालेलं आहे. त्यामुळं म्हणजे जो कोणी ओल्ड मॅन असेल त्याला दुःख झालेलं आहे. त्यामुळे त्यानं काय केलं, तर विथ सॉरो एक्सक्लेम्ड. आलं लक्षात. त्यानंतर बघा, द बॉय सेड गुड हेवन्स वी हॅव रिच द स्टेशन. ओके, द बॉय एक्सक्लेम्ड विथ डिलाईट. डिलाईट म्हणजे आनंद. तर आनंदाने तो उद्गारला तो मुलगा की दॅट दे हॅड रिच्ड द स्टेशन, की ते एकदाशी त्या स्टेशनला जिथं जायचं त्यांना तिथं ते पोहोचलेले आहेत. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं बघा आपलं डायरेक्ट इनडायरेक्ट इथं हा जो आपला चॅप्टर आहे तो संपलेला आहे आणि आपलं पहिलं युनिट आहे ते सुद्धा संपलेलं आहे. तर या पूर्ण पहिल्या युनिटमध्ये पूर्ण ग्रॅमॅटिकल युनिट होतं. याच्यामध्ये जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. काय समजत नसेल तर तसं सांगा. एखादं लेक्चर समजलं नसेल तर तसं सांगा. त्याच्यावरती मी पुन्हा तुम्हाला एखादं म्हणजे जेवढा पार्ट समजला नसेल तेवढा मी परत तुम्हाला त्याच्यावरती एखादं लेक्चर देईन. आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. आणि एक्झामसाठी सगळ्यात महत्त्वाची सूचना की या पूर्ण युनिटवरतीच तुम्हाला क्वेश्चन्स असणार आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत जेवढं शिकवलं तेवढं व्यवस्थित नीट काळजीपूर्वक अभ्यास करा आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. ओके, थँक्यू.